हॅलो हॅलो ओके बाकी तुम्ही ते गणपती बाप्पा मंगल मूर्ती फक्त इथं आम्ही होते मंडळी हा एका बाजूला करू सुरुवात. एका वर्षाचा पाऊस पर्यंत अरे एका वर्षाचा पाऊस या 2 दिवसात पडून गेला. एका वर्षाचा पाऊस या 2 दिवसात पडून गेला आणि तरी पण ऑगस्ट क्रांती मंडळाच्या पोराने या पावसात देखील कार्यक्रम हाऊसफुल केला. अहो कामाला विदार बंद झाला तिकडे नाळा झोपाला बंद झाला पटऱ्यावरनं पाणी द्यायला लागलं. म्हटलं माणसं येतात की नाही इकडे सगळा कोण लोक. अहो मी येताना ह्या भिजलो श्रीकांत मांडव्यासोबत आलो हे सगळं वल्लं आणि एशीत आलेली गरम पाण्याचा काढा पाहिजे होता पण काय मी पावसात थंडावलं पण सचिन भाऊ आमचा शाप बारीक गरडला. पण बारीक गरम होणार एका बाजू होणार कशी ती भक्ती बघित राहा. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मुख्य देवता श्री गणेश नित्य देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य देवा आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हा महाराजांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू फुले आंबेडकर. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि संतांच्या भूमीत सर्व संतांसोबत माझा संत बाळूमामा अवघा उत्तर हिंदुस्थान त्याने आपल्या अश्वाच्या चाकाखाली पालथा घेतला आणि होळकरशाहीची स्थापना केली. ते खंगर पुत्र मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या गावची गावदेवता आई नवलाई देवी केंद्राची आई विठ्ठलाई देवी धनी उदवा धनी देवडोंगर लांग्याचा चवाटा धनी केदारले यांच्या चरणाची नतमस्तक हो. नटेश्वर जागेवाला मुंबईची मुंबादेवी विराटची आई जीवदानी या सर्वांना नमस्कार करत मोरगादी बाबू रगले घराण्यातील भिवा शंकर यांचे नारायण गुरव यांचे बाबा राजराव बाबा विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास सकाराम लांबोरे नवलाई देवी नाथमंडळ धनगरवाला शाखा जय बजरंगबली नाथ नृत्य कलाकार पन्हाळे कोणवाडी यांच्यासोबत हा कार्यक्रम असताना मला नृत्याला साथ देत आहे संदेश होते सिद्धार्थ बारगडे ऑर्गनला अजित चव्हाण बेंजल सतीश साळवे आणि पॅडला शॉपिंग करू आहे आणि साऊंडला आमचा प्रथमेश गडशी साऊंड गडशी साऊंड याला मला समुद्रात कार्यक्रम सुरू करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर मंडळी 12 गावची 12 पोरं एकत्र येऊन कष्टाचं काम कुठलंही असो पण स्वाभिमानाचं असलं पाहिजे. आणि आज ऑगस्ट क्रांती क्रीडा मित्रमंडळ मुंबई कोकणचे क्रिकेट टूर्नामेंट आयोजित मी तिथे ग्रीन पार्कला MPSCचा अभ्यास करत असताना हे सगळे माझे सहकारी मला भेटायचे क्रिकेट खेळायचे आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. आणि आज त्याने पहिल्यांदाच आयोजन केले. कष्टाचे काम आहेत त्यांना सुट्टी कधीच नसते पण काढलेला वेळ 1 तास 2 तास त्याच्यातून परत बैठका नियोजन 12 गावचे 13 जण एका भावकीत चालत नाही हो काय 12 गावचे 13 जण मिळून आज यशस्वी आयोजन केलेलं आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला या ठिकाणी अनेक मंडळी आहेत माझे पाठीराखे शशिकांत मांडवे आहेत जय उजाळे आहेत राजू ब्रीत आहेत मला दिग्या भोवड पत्रकार आमचे मित्र दीपक कारकर माऊली माझा पाठीराखा माझे सावली राम सर अर्थात जांगळे रामचंद्र जांगळे आमच्या महाराष्ट्राचे सर मंदार शिंदे जगनगिरी महाराजांचे शिष्य आज गावावरून खास बारीला आलेले आहेत. त्याप्रमाणे गोपाल करंडे आहेत आमचे कविराया संतोष कोलापते माझे वस्ताद
शाहीर विनायक धोपट, शाहीर जनार्दन नाचरे, सुभाष बांबरकर मावळे आलेले आहेत, श्रीनाथ केबळे माझा पाठीराखा आहे, शाहीर नितीन मास्कर आहेत आमच्या घराने, आमच्या सॉरी नितीन मास्कर आमचे बंधू, नितीन गावडे आमचे टायगर ग्रुपचे शाखा प्रमुख, आमच्या शिवसेनेच्या 219 चालले नितीन गावडे बंधू आलेले आहेत, चंद्रकांत शेळके, बंटी भाऊ घोडेकर, शंकर कळपटे, रमेश हिरू कोकमकर, आमचे वायके स्पोर्टचे सर्वेसर्वा, कल्पेश घाडे, कुणाल घाडे, संतोष मेढे आमचे गोवा आणि शक्तीवाले, अनिकेत झोरे, विनायक गुरव, गंगाराम गुरव यांचे चिरंजीव, सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रम सुरू करूया. आणि माझ्या प्रतिस्पर्धेत शाहीर सचिन कदम या हंगामातला आमचा चौथा सामना आहे. अजून आपल्या 3 बाऱ्या मुंबईला बाकी आहेत, पुढे बघू आपण. ध्यानमूलं सद्गुरु पूजामूलं सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरु कृपा. त्याने तिथे बारी आयोजन केलं होतं आणि हा श्लोक मी गायला होता आणि शायराने त्याच्यात चूक काढली होती. 4 वर्षानंतर तो श्लोक कंटिन्यूस नाही. आमच्या शायरांचं कसं आज कशी बारी शिस्तीत झाली, गाणे बोलली, स्तवनापासून काय टोमणं मारलं असेल तुमचं तुम्हाला, गडाला भाग विचारलाय, गवळला विचारलाय. त्यांना 4 वर्षापासून एकाच गोष्टीवर त्याने इतकी गाडी घ्यायला फक्त एक ठोका दिला. ते म्हणतात ना दुसरा ठोका देतो, तिसरा ठोका देतो, एकच दिलाय. वर्षभर सोड उडालेली आहे आणि आता म्हणतात माफी मागा. मग 4 वर्षात एकाच गोष्टीतला तुम्ही बोललात त्याची माफी मागा, एकाच गोष्टीबद्दल बोललात त्याची माफी मागा. मी माफी मागायची गरज नाही. अरे तुमची आहेस काय, माझी आहेस काय, आई आई आहे. पण तुम्ही जे डोळे लाल करून एखाद्याला कमी तुटता, कमी समजता, त्याची परतफेड आहे. उभे आयुष्यभर असं इथं झोंबत राहणार एकाच आणि असं एकच ठोका देईल, एका वर्षाला एक पुरावे, बारीच्या बारीला देतच राहील. म्हणून कवरे क्षेत्रात या मोबाईलला गाडी लागू दे, एक गाडी येऊन दे. काय म्हणतोय आता वारी सुरू. भागवत धर्म, भागवत पंथ हे ज्ञानिया रचिला पाया तुका झाला से कळस. हा भागवत धर्म 12व्या शतकात 13व्या शतकात झाला. नामदेव स्वामींनी सुरू केला, नामदेव महाराजांनी. आणि त्यानंतरची परंपरा ज्ञानिया पाया झाला, तुका कळस झाला, सगळं मानले. पण जेव्हा वारी निघाली तेव्हा पहिली वारी तुकाराम माऊलींची निघाली, त्याच्यानंतर ज्ञानिया महाराजांची निघाली. आणि तेच तुमच्या चरणाशी सादर करतोय. लक्ष असं ज्ञानदेव वरती ना, ज्ञानदेव झाले पाया, जय घोष येती कानी. बरोबर, ज्ञानदेव झाले पाया,
ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या सन सोळाचे पंढरीशी सुरुवारीचा कारभार राया तुकोबांच्या पादुका झाल्या पालखीमध्ये साकार तपोनिधी नारायण धन्य तपोनिधी नारायण धन्य धन्य अध्यात्मी डोळस तपोनिधी नारायण धन्य धन्य अध्यात्मी डोळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस ज्ञानोबांची पालखी निघाली ज्ञानोबांची पालखी निघाली हे आयुष्याला बाळस ज्ञानोबांची पालखी निघाली हे आयुष्याला बाळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस चाल पंढरीची वारी बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवनीचा बोल पूर्ण अखंड बाबूराव घराण्याचा भिवा शंकर बाब्या राजाराम गणेश भिकाजी डॉक्टर प्रभाकर तूर गणपती बाप्पा Thank you.
इतकी महागाई आहे, सगळं आहे. या पावसापाण्याचा तुम्ही आला, हे सगळे महागाई असताना देखील स्वतःच्या खर्चाने तिकीट काढायचं आणि वरती येऊन शाबासकी द्यायची, बक्षीस द्यायची आणि हे रोग त्यांचे आजन्म असले पाहिजे आमच्याकडून. ते कायम राहतील. सुभाष निकम, गाव गडवली, गुहागर सुभाष निकमावली 500 रुपयाचं पारितोषिक. अनेक कलगीतुऱ्याचे आयोजक, कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे सुभाष बांबरकर, कलगीतुऱ्याचा सच्चा चाहता माणूस, 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे. सचिन वेलोंडे माऊली 200 रुपयाचं पारितोषिक. लेख सुखाचं नंतर होणं कागद. श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपट्टी व श्री धावे पुढचं काही लक्ष नाही. जय मल्हार रोहा गावचे संघ मालक आनंद लांबोरे साहेब रायगड यांच्याकडून लांबोरे भावासाठी छोटीशी भेट. भावकडून आणले पैसे 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे वायके स्पोर्ट्स आमचे बंधू यांच्याकडून म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन आहे की शाहीर मधुकर अगोंडे आणि प्रतिस्पर्धी आमचे घराण्यातील कातकर बुवा यांची बारी असणार आहे. 28 जुलैला आहे आणि ह्या बारीचा आस्वाद घ्यायचा आहे. यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक पुण्यात पावली. त्याच्यानंतर रावण समाजाचे अध्यक्ष जेतू नाचरे मासू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवासी संतोष धाकटू झोरे यांच्या स्मरणार्थ बारकू झोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तांबा 2 मिनिटं शीघ्रकवी वासू वाडे यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमाक आणि शाहीर दिलीप धुमाक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. आणि माझा पाठवण्याचा 501 रुपयाचं पारितोषिक. काय हा चला आता घेऊया तर ओवांची देवेंद्र वीर चेतनवीर 300 रुपयाचं पारितोषिक. वीर बंधू थँक्यू सो मच. बोले पैदल चल रहा हूं. भारी चाली मिली मग भारी गातात ऐका. गेल्या वर्षी पण ह्या चालीवर होतं जबरदस्त. तर म्हणतात हे बरं नो ऐका. त्यांचं म्हणणं असं आहे की मी पार्वतीचा गण गायला. ठीक आहे काय ह्यांना विचारावं काय हवं. सब मिळेगा, सगळं मिळेल, सगळं मिळेल ऐका. शिवाचा तो बाळ निघाला धरणीवरती. शिवाचा तो बाळ बरोबर आठवण म्हणले की चाललेलं आहे. माझ्या जीवाची काळजी आहे, सगळं आहे. भाग दिला पाहिजे, चाल दिली पाहिजे. बुवा घ्या आधी मायाचा गण तुम्ही गायलात की शिवाचा गातो. शिवाचा तो बाळ निघाला धरणीवरती. देई आशीष तो शिव माया करते त्याची आरती. आलीपासून या पुष्कावरती माझी मंगल मूर्ती. 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 शिवाचा तो बाळ निघाला धरणीवरती. देई आशीष तो शिव माया करते त्याची आरती. आलीपासून या पुष्कावरती माझी मंगल मूर्ती. 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 परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज व परमपूज्य स्वामी उल्हासगिरी महाराज यांच्या चरणाचे दास मंदार शिंदे, अनिकेत झोरे, विनायक गुरव गगनगिरी महाराजांचं स्तवन घ्यायला सांगितलं. 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन आठवण करा. गण घेतो वा गण घ्या. गण द्या बघू काय. या सजल्या मखरात नची स्पोर्ट आणि तर या सजल्या मखरात वरती खाली झालं घराचं गोकुळ गणराया तुझ्यामुळं. शाहीर ऐकून घ्या. आता 14 सप्टेंबर येतोय. सगळ्यांचं लक्ष आपल्या गावाकडे लागलेलं आहे. सुंदरसा मखर आणि या विश्वाचा धनी त्या मखराला आरूढ होणार आहे आणि तो हा गण. झालं घराचं गोकुळ गणराया तुझ्यामुळं. किती पाहिली मी वाट
मन झालेलं व्याकुळ क्षण सुखाचे मंतरले क्षण सुखाचे मंतरले ह्या सजल्या मखरात आमचे विश्व अवतरले ह्या सजल्या मखरात आमचे बाप्पा अवतरले सजल्या मखरात आमचे विश्व अवतरले. संतोष अगस्टी माऊली आमचे विनोदी गावचे 200 रुपयाचा पारितोषिक त्यांच्या सगळ्या मंडळीकडून. त्याच्यानंतर कल्पेश भवाळे माऊली आणि विजय कदम याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक. नमन पाहिजे माऊली. अहो नमाना झालाय गोंधळ. अहो कंदाल झाली आहे माऊली, मरण झालाय माझा. तर तुम्हाला काय सांगू बरं. चला स्वराज विकास राऊत आणि अमर ढेपे याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक. त्याच्यानंतर नमन पाहिजे, नमन करूया.
आईचा भेट झाला. तर या ठिकाणी केतन कांबळे, विकास कांबळे 500 रुपये पारितोषिक, 500 रुपये आईचा गड, गाव तोंडली, तालुका चिपळूण. थांबा थांबा घेतो गुहागर प्रीमियर लीग नची स्पोर्ट्स विरार दादू कदम तुऱ्याच्या साजात नाचणारा छोटा कलाकार याला 500 रुपये पारितोषिक आपल्या मेंदूला. चला त्या तुम्ही द्या. तर काय कुठलं गड कुठला आहे ना. विचार हा किती आहे हित काही नाही पर देणारा आहे आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दर वर्षाला जे मातर सजू दे घर कसा चल काय काय आहे गाये गणपतीला तुझ्या गवराईला घराला आईसराला शॉर्टकट मध्ये जायचं आहे. हा एक मिनिट आहे का. तर गोवांची पहिले एक वरण थांबा तरी गंमत बघा. म्हणतात लाल लाल कलरची वांगडी अरे वांगडीचा कलर चल माझ्या सोबत जा. लक्षात बारीक थोडा सदा कुठं मी काय गोवण गातोय कुठं चाल गातोय लक्ष आहे. अरे स्टेटस लावता तुमचा आता नंबर सेव्ह आहे तर स्टेटस दिसणार. मग गोवा गोवा तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या आई वडिलांचा तुमच्या कुटुंबाचा किती सन्मान करणारा शाहीर आहे समोर. पण तुम्ही ज्याला वाकड्या म्हणतात वेडीला वाकडं न्याय काढायला लागतात. अरे मान्य आहे सगळं मान्य आहे पण काय काय तुम्ही बोललेले आहे त्याच्यावरती एक गाणं जरा उदार राहून द्या तुमच्यावर. आणि झालं त्याला वर्ष होऊन गेलं त्याच्यावर काय तुमचं सारखं ह्या. आता तुम्हाला जर शक्यतो असंच पाहिजे गव्हाणे असंच पाहिजे. मी 2-3 अशा दिले एकच असा ठोका देईन तो बी 80 वर परत करत राहिला. नंतर बोलायचं नाही नागरे गाव बोलला असा मी तसा काय बोलला. हा खांद्यावर माझ्या घोंगडी ह्या घोंगडीत शोभतो हवा. तर म्हणतात शाल शाल म्हणता ही तुझीच घाल. गोकुळात शाल नव्हती हा फक्त घोंगडा होता. हे बरे शाल आता आली काश्मीरी शाल पण त्यांना वेगळं काय म्हणायचं आहे. म्हणतात शाल तुझी तू घाल. अरे घोंगडी खांद्यावर टाकतात घालत बोवा शाप चोक पहिल्या परीक्षेतच नापास. तुम्हाला बघा मिळाला कवाट यू गॉट कवाट टोळे सचिन कदम बोवा काय म्हणतात खांद्यावर माझ्या घोंगडी टाकतोय घ्या घ्या तुमच्याकडे घ्या उदारी ठेवायची नसते लांबोरे बॉल एक गाणं दिलेलं आहे तेवढी उदारी ठेवा तुमच्याकडे. सप्रेम है आवडता शाहीर सप्रेम है घेऊन टाकायचा. अरे खांद्यावर माझ्या घोंगडी या घोंगडीत शोभतोय मला नको तुझी तू घाल तुझी शाल मला पाहिजे. अरे घोंगडी आहे कानाची घोंगडी काना म्हणतोय. अरे खांद्यावर माझ्या घोंगडी या घोंगडीत शोभतो हवा मला नको तुझी तू घाल. अरे हाय बघा तुझीच घाल. गणाची तोड दिलेली आहे गवळीची तोड दिलेली आहे. आता माझी गवळण सचिन कदम बुवा बाहेरच असतील तर बसलेले असतील लिव पण हे काय जमायचं नाही. तुम्हाला गवळी शिव्या पाहिजे घेऊन टाक लांबोरे खट्टावर जाग्यावर पाहिजे. हवा कशा ऑगस्टातली पोरानो तुम्ही क्रिकेटवाली पोरा तुम्हाला बॅटिंग माहिती आहे बॉलिंग माहिती आहे फिल्डिंग माहिती आहे. आज कशी फिल्डिंग लावली बघा घ्या. म्हातारी गवळण इशारा करून बरोबर आहे करे खट्ट्यावर जाग्यावर पडते मला स्केल सांगायचं. म्हातारी गवळण इशारा करून सामने तोंड मिटायला या पोतरीच्या जवळ आता कसं वाटतंय वाटतंय. अरे भेटे लांबरे बोलते
बोलते तुम्ही जसा जाल तसा लांबोरे जाणार शिव्या पाहिजेत गवळणी अच्छा थोबड टाकतो चाल असं काय 5 गवळणी आणलेले ज्याप्रमाणे जाणार त्याप्रमाणे लांबोरे गोळा येणार हे असले आहे घाल चढवून घ्यायचा याची उदारी परत तुमच्यावर त्या गवळणी चाललेल्या आहेत कुठला पर्वत गोवर्धन पर्वत आणि बाजूला दरीतून आवाज घुमतो ते पर्वत ऐकायला आवाज घुमतो तर ती जाणकार गवळण आहे ती म्हणते सायलन्स प्लीज ह्या दरीच्या बाजून जाताना गोवर्धन पर्वतून जाताना आवाज हा घुमतो आणि श्रीकृष्ण येईल आणि बाजाराच्या वाटेवर येईल एवढंच म्हणतो ते हे जे याप आहे तुम्ही हळू बोललात तरी दरीतून आवाज घुमतो हे सगळं याप आहे आणि म्हणून दरीच्या इथं हळू बोलायचं द्या वरचं द्या म्हातारी गवळणी इशारा करून सांगते तोंड मिटायला या पोतरीच्या जवळ काना येईल लुटायला या पोतरीच्या जवळ काना येईल लुटायला म्हातारी गवळणी इशारा करून सांगते तोंड मिटायला म्हातारी गवळणी इशारा करून सांगते तोंड मिटायला भुवनचा प्रश्न आहे नमन अरे तुम्ही हो माझं कांडत लावशील अहो लय तक्रार झालेली आहे विषय भावकीत गेलेला आहे तर 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले त्या बाळाचं नाव काय अगदी आध्यात्मध्ये दिले अंतरात्मध्ये दिले भेदिकचे दिले ग्रंथातले दिले भुवनच्या ग्रंथापर्यंत पोचता येत नाही आता त्यांचं एक म्हणणं आहे की माझ्या ग्रंथाचं नाव 6 अक्षरी आहे आम्ही त्याचा शोध घेऊ पण तोपर्यंत ते उत्तर दुसऱ्या ग्रंथात असू शकतं शाहीर उत्तर देतोय तर माया आणि दुसरी विद्या या 2 स्त्रियांच्या संयोगातून बाळ जन्मलं त्या बाळाचं नाव काय त्या बाळाचं नाव विवेक एक आई किंवा एक स्त्री माया दुसरी स्त्री विद्या आणि त्यांच्यातून जन्माला आला तो विवेक आणि त्या विवेकाचं गाव आत्मापूर असं तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर प्रयत्न करा काय म्हणतो सर्वेश गोठल माऊली 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद माझा प्रश्न की असा आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पण माहिती असेल की नांगरी बळीराजा म्हणजे शेतकरी जेव्हा आपल्या शेतात जातो त्या शेतात असताना त्याच्या कमरेला जर आकडी कोटी असेल तर त्याच्यावर त्याच्या कुठल्याच मालमत्तेवरती वितुष्ट येणार नाही संकट येणार नाही हे वरदान कोणी दिलं मला सांगायचं शाहीर मी काय पद आता गात नाही म्हणते हे गातो का बारी संपवायचे आहेत तर काय म्हणतो बघा यांचं म्हणणं आहे आयोजकांचं की राज साहेबांवरती गाणं झालं पाहिजे सावन का महिना पवन करी शोर ह्या घडीला हाय का कुणी ह्या घडीला हाय का कुणी राज ठाकरे साहेबांवा
या घडीला हाय का कोणी राज ठाकरे साहेबांवानी शिव विचार पेरले जानी बाण मराठी स्वाभिमानी शिव विचार पेरले जानी बाण मराठी स्वाभिमानी या घडीला हाय का कोणी या घडीला हाय का कोणी राज ठाकरे साहेबांवानी या घडीला हाय का कोणी राज ठाकरे साहेबांवानी शिव विचार पेरले जानी बाण मराठी स्वाभिमानी शिव विचार पेरले जानी बाण मराठी स्वाभिमानी संतोष अगिष्टे माऊली आमचं गाव आले संतोष अगिष्टे फरमाईश आलेले आहे फरमाईश आलेले आहे नमन पाहिले नमन एके नमन माझं झालंय मरण हो मंडळात त्याला विषय काय करू सगळा प्रॉब्लेम तर परवाच्या वारीला परवाच्या वारीला घाटकोपरला झाला बुवाने आमच्या जुन्या एका गोष्टीचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं त्याच्यात गौरव समाजासंबंधी त्यांच्या काही गोष्टी झाल्या त्याच्यानंतर तो एक वेगळ्या पद्धतीने प्रकरण केलं तर तो अर्थ बुवाने पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे तो विषय वाढता कामा नये तो थांबला पाहिजे आमची अस्मिता आहे बरोबर दोन ओळी मी गातोय आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद 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 आमच्या शब्दा खातर जाणी आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद 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 संतोष ठाकरे आमचे मित्र राजसाहेबांच्या गाण्याबद्दल 250 रुपये पारितोषिक पानगुडी कलावंतचं आमचं घाणेकर सॉरी नाव राहिलं संतोष घाणेकर पानगुडी कलावंतच्या 501 रुपयाचं पारितोषिक आम्हाला फरमाईश घेतो मुर्दुंग फक्त मुर्दुंग येऊन दे घेतो पाऊस पडतोय हाऊर वाढतोय विचार मनात आला विचार मनात पाऊस पडतोय हाऊर वाढतोय आला विचार मनात अडचणीचं मास धराया जाऊ जाऊया बघनात चढणीचं मास धराया जाऊ जाऊया बघनात पाऊस पडतोय हाऊर वाढतोय विचार मनात आला विचार मनात चढणीचं मास धराया जाऊ जाऊया बघनात चढणीचं मास धराया जाऊ जाऊया बघनात
शक्ती तुला संध्या जसं फोक आख्या जुन्या आपल्या लोककला आहेत त्या पुढे येत आहेत. आज महाराष्ट्र जुन्या गोष्टीला उचलून धरतोय आणि परत एकदा शक्ती तुला मुळाकडे चाललेला आहे. तुम्ही बघताय आज जवळजवळ 50 बाऱ्या मुंबईला ह्या सगळ्या शहरांच्या होणार आहेत. या 2-3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये 50 बाऱ्यामध्ये झालं काय? एका वेगळ्या पीठवरती एका वेगळ्या उंचीवरती शक्ती तुला आलेला आहे. जसे लहान मुलांपासून बायका पोरांपासून हे कार्यक्रमाला आलेले आहेत. आज अनेक आया बहिणी आलेल्या आहेत कार्यक्रम आणि तुम्ही हळूहळू परत मला बोलायच्या नादात तुम्ही ज्या गवळणी आणताय गाणी आणताय तुमचा पाय परत परत खोलातच जाणार आहे. जास्त काही सांगणे नाही. संतोष आपल्या बरोबर ना. हा जसं तुम्ही जाल तुम्ही आलेल्या तयारी 3-4 डायऱ्या माझ्याकडे आहेत. तुम्हाला कमी पडलं तर विचारा आणि बारी ठेवतोय. फक्त एकच सांगतो आकाश क्रांतीवाल्यानो बुवांना जेवढी मिनिटं द्याल तेवढी मला मिनिटं द्या. नाही तर काय करतात 15 मिनिटं ह्याला दिली की हे जातात 25 मिनिटं. मला बोरुलला मिळाली 12 मिनिटं याने काही 25 मिनिटं. असा भेदभाव नको. लेडीज पण मान्य आहे पण लेडीजला एवढं वाचा बोलून जाऊ नका. बारी ठरतोय जशी येईल त्यामुळे बारी करेल. नामान करतो ना दुसऱ्या बारीत